नमस्कार. महाराष्ट्रातील ते सगळे निराधार बांधव आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ घेणारे पात्र दिव्यांग लाभार्थी किंवा महिला, त्याचबरोबर यामध्ये लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत यामध्ये आपण पाहिलंय जे ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध नागरिक, त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे सगळे लाभार्थी, या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजच्या महत्वाच्या अपडेट आपण पाहणार आहोत. पाहू शकता अजून डिसेंबर महिन्यासाठीच्या त्याच्या CR बाबतची वाट, शासन निर्णयाबाबतची वाट, सगळे जे लाभार्थी आहेत निराधार बांधव आपले वाट बघत आहेत. आजची 8 तारीख, आजची अपेक्षा होती की आज शासन निर्णय जाहीर होईल, मात्र आज सुद्धा शासन निर्णय आलेला नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे आजपासून राज्य शासनाचं जे हिवाळी अधिवेशन आहे हे हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. 8 ते 14 डिसेंबर पर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालू राहणार आहे. तर या अंतर्गत यामध्ये चर्चा होणार आहे. महत्वाचं म्हणजे थकीत पेन्शन आहे, त्याचबरोबर पेन्शनचा हप्ता हा वेळेवर येत नाहीये, या सगळ्या गोष्टींसाठी निवेदनं देण्यात आली आहेत. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बोगस दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर बोगस निराधार लाभार्थी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा दिव्यांग लाभार्थी असेल किंवा निराधार लाभार्थी करत आहेत. कारण योजनेवर ताण येऊन जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ जो आहे हा चांगल्या पद्धतीने पोहोचत नाहीये. तर सगळ्या महत्वाच्या अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि या सगळ्या अशाच महत्वाच्या अपडेट दररोज मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच मराठी वीक गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. सुरुवात करूयात. अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपण घेणार आहोत. यामध्ये जर आपण पाहिलं, आपला शासन निर्णय जो आहे दिव्यांग बांधवांचा, निराधार बांधवांचा निराधार योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी आज शासन निर्णय येण्याची अपेक्षा होती, मात्र तो आलेला नाहीये. मात्र त्याच वेळेला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागाअंतर्गत आपला GR जाहीर केला जातो. त्याच विभागामार्फत लाडकी बहीण योजनेसाठीचा हप्ता वितरित करण्यासाठीचा GR शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा जो GR आहे लाडकी बहीण योजनेसाठीचा हा महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत येतो. मात्र पाहू शकता निधी हा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग जो आहे यांच्या अंतर्गत या वितरण करण्यात आला आहे. निधी यासाठीचा गठीत करण्यात आला आहे. याबाबतचा GR आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात लाडकी बहीण योजनेचा. त्याच्यानंतर निराधार योजनेअंतर्गतच्या महत्वाच्या आजच्या अपडेट आहेत. यामध्ये हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता, तर कशा याबाबतच्या अपडेट आहेत त्या सुद्धा पाहून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा हा GR सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत आलेला आहे, जो अपेक्षित होता महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत. मात्र पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखाशीर्ष जे आहे 2235T767 हे निर्गमित करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे हे कोणता विभाग आहे तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हाच विभाग आहे. या विभागाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या सगळ्या योजना आहेत, म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी शासन निर्णय जाहीर केला जातो, जो आज अपेक्षित होता तो आलेला नाहीये. तो कधीपर्यंत येऊ शकतो हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहिल्यांदा पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्यामध्ये लेखाशीर्षेसाठीची जी यामध्ये किती उद्दिष्टाखाली पाहू शकता 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभागाअंतर्गत यामध्ये मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत पहिल्यांदा जर आपण चेक केलं कोणता यामध्ये नाव आहे पाहू शकता. यामध्ये काय काय लेखाशीर्ष आहेत, यामध्ये सामाजिक सुरक्षा कल्याण, समाज कल्याणसाठी, अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती या अंतर्गत हा 3960 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. नियत व्यय हा मंजूर करण्यात आला आहे आणि त्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे हा पाठवला जाणार आहे. यामध्ये पाहू शकता महिला आणि बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे पाठवण्याबाबतची दक्षता घ्यावी अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान हे एकदा आर्थिक अनुदान यामध्ये मिळालेलं आहे. यामध्ये पाहू शकता राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला आणि बाल विकास विभागाने दक्षता घ्यायची आहे. या अंतर्गत हा GR आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत, जो की महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत जारी केला पाहिजे होता, मात्र या विभागाअंतर्गत जारी झालेला आहे. याच विभागाअंतर्गत आपला जो GR आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हा येणं अपेक्षित होतं. आता हा कधीपर्यंत येऊ शकतो
ते सुद्धा आपण पाहूयात. आता आज जर हा जी आर आलाय, वितरणासाठीचा प्रोसेस सुरू झाले लाडकी बहीण योजनेसाठीची, याचा अर्थ उद्या किंवा परवा हे 2 दिवस निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचे असतील. याच दिवसांमध्ये हा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत प्राप्त होईल किंवा दिला जाईल, याबाबतची अपडेट दिली जाईल. अधिकृतची वेबसाईट आहे, त्यावर आपण दररोज चेक करत आहोत सकाळ संध्याकाळ. एकदा का शासन निर्णय आला की त्याबाबतची लगेचची अपडेट आहे, डिटेलमध्ये सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता, आता दुसरी गोष्ट आहे, हिवाळी अधिवेशन हे सुरू झालेलं आहे. आजचा पहिला दिवस होता. यामध्ये आपण म्हटलं थकीत पेन्शन जे आहे शेवटच्या काही 1 ते 2 जे महिने आहेत, हप्ते आहेत, हे थकलेले आहेत. काहींचे हप्ते जे आहे अर्धेच मिळालेले आहेत दिव्यांग लाभार्थ्यांना. त्याचबरोबर त्या वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा थकीत आहे, ते जाऊ द्या. मात्र या वेळेला पाहू शकता, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, यावेळेला ऑक्टोबरचे कमी आलेत किंवा नोव्हेंबरचे आले नाहीत, त्यांना पेन्शन जे आहे डिसेंबर महिन्यात मिळेल का नाही, याच्याबाबतचे अपडेट याबाबतची निवेदनं शासनाला सादर करण्यात आली आहेत. तर आता हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. आजचा पहिला दिवस होता. यामध्ये थकीत पेन्शन असेल, त्याचबरोबर अतिरिक्त निधीसाठीची तरतूद करण्यासाठी चर्चा केली जाईल आणि त्या अंतर्गत शेवटी जो निर्णय आहे निराधार बांधवांसाठीचा घेतला जाईल. शेवटच्या दिवसापर्यंत हा निर्णय घेतला जाईल. लगेच निर्णय घेण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण त्या तरी सुद्धा हे जे 7 ते 8 दिवस आहेत यामध्ये हिवाळी अधिवेशनाचे हे अत्यंत महत्वाचे असणार आहेत. निराधार बांधवांसाठी काहीतरी चांगली बातमी आहे, या अंतर्गत येण्याची 100% शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण सुरुवातीला बोललो होतो की बोगस लाभार्थी जे आहेत, बोगस लाभार्थी यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. या अंतर्गत आयुक्त जे आहेत, माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत तुकाराम मुंडे जे आहेत, यांच्या अंतर्गत त्यांनी कारवाई करण्यासाठीचं परिपत्रक जे आहे सर्व जिल्हाधिकारी यांना दिलं होतं आणि त्यांच्या मार्फत कारवाई जी आहे ही सुद्धा केली जात होती. मात्र तरी सुद्धा एक 100% पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने अभियानासारखी कारवाई केली जात नाहीये. अजून सुद्धा बोगस लाभार्थी असतील, दिव्यांग लाभार्थी असतील, निराधार योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी आहेत, ज्याच्या त्या कारणामुळे जे महत्वाचे लाभ घेणारे जे लाभार्थी असतील या योजनेचे खरे लाभार्थी, त्यांच्यापर्यंत जो योजनेचा लाभ आहे कमी पोचतोय. यासाठी काहीतरी एक ठोस कारवाई जी आहे, कठोर कारवाई ही करणं आवश्यक आहे. नक्कीच याबाबतचे अपडेट आपल्याला येत्या 5 ते 6 दिवसामध्ये मिळणार आहे. त्या अंतर्गत लवकरच अपडेट जे आहे यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला की शासन निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो. मगाशी मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने शासन निर्णय हा याच आठवड्यामध्ये 100% येणार आहे. मात्र कोणत्या दिवशी याबाबतची अजून सुद्धा अपडेट नाहीये. लगेच अपडेट आल्यानंतर सुद्धा आपण लगेचची अपडेट आहे हे देणार आहोत. अशा पद्धतीने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाच्या अपडेट आजच्या उद्या दररोजच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे वेळेवर तुमच्या ज्या अपडेट्स आहेत निराधार योजनेच्या हप्त्याबाबतच्या, वितरणाबाबतच्या, पुढच्या प्रोसेस बाबतच्या किंवा इतर काही अपडेट्स असतील, त्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. अशा पद्धतीने त्या अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.